सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 45 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. श्रीवर जेवणामधून विषप्रयोग केला असा कृष्णाने सईवर आरोप केला आणि तो पोलिसांना घेऊन गोकुळमध्ये येत होता सईला अटक करण्यासाठी. आणि तिला मदत केली म्हणून कान्हावर सुद्धा कृष्णानं संशय वळवला. आणि त्यावेळी सई कितना मधुर है ये मिलन हे गाणं गुणगुणत झाडांना पाणी देत होती. तिने तिची निळी साडी तिच्या कमरेभोवती पदर खोचून गुंडाळली होती. सगळे केस वरती बांधले होते आणि साडीच्या नेऱ्यासुद्धा वर खोचल्या होत्या. हातामध्ये हिरव्या बांगड्या होत्या आणि त्या रूपातही सई खूप सुंदर दिसत होती. आणि त्याचवेळी ती अशीच गाणं गुणगुणत तिच्याच नादात पाणी सुरू असलेला पाईप घेऊन पाठीमागे वळली आणि तिला इन्स्पेक्टर आणि कृष्णा तिच्याकडे बघत असताना दिसले. आणि सईनं पाईप खाली टाकला, तिची साडी पदर व्यवस्थित केला आणि खांद्यावर पदर घेऊन म्हणाली, कोण पाहिजे? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्हीच मिसेस सई आहात का? आणि सई कृष्णाकडे थोडी संशयास्पदरित्या बघत म्हणाली, हो मीच आहे. का, काय झालं? काही काम होतं का? आणि हे बघा, आता इथे कान्हासुद्धा नाही आणि साहेबसुद्धा नाहीत. आणि कृष्णा म्हणाला, त्या दोघांकडे सुद्धा नाही आले, ते तुझ्याचकडे आले. आणि ओळख बरं का आले? सईला आता काहीही कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. आणि कृष्णा म्हणाला, वा वा वा, काय आणतेस ना गं तू भोळेपणाचा, जणू काही तू काहीच केलं नाही. आणि किती इनोसंट दिसतेस, पण याच चेहऱ्यामागे किती भयंकर चेहरा लपला आहे हे आता कळेल तुला. आणि सई रागात म्हणाली, कृष्णा. तसा कृष्णा तिला दम देत म्हणाला, साहेब साहेब म्हणायचं मला, तू नोकर आहेस, समजलं? आणि सई आता खालच्या पट्टीत म्हणाली, समजलं, पण मी काय केले? माझ्याशी तुम्ही असं बोलू शकत नाही. आणि कृष्णा इन्स्पेक्टरला म्हणाला, बघितलं इन्स्पेक्टर साहेब, ही नोकर आहे इथली आणि ही मला कशी बोलते बघा. माझ्या डॅडच्या प्रेमळ स्वभावामुळे यांचं खूप फावतं आणि हे घरच्या मालकाचे सुद्धा ऐकत नाहीत. आता तिथं ऋतू आली, वंदनासुद्धा आली आणि रश्मिकासुद्धा हाताची घडी घालून उभा राहिली. आणि पोलीस आलेत म्हणजे नक्कीच श्री मेला असेल असं रश्मिकाला वाटलं. ऋतूला तर अजून याबद्दल काही माहीतच नव्हतं. आणि ऋतू पुढे आली आणि म्हणाली, कृष्णा तू 1 मिनिट थांबतोस का? इन्स्पेक्टर साहेब काय झालं? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, श्री पंडित साहेबांवरती आज जेवणातून विषप्रयोग झाला आहे आणि त्यांची तब्येत स्थिर असून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि हे ऐकलं तसं वंदना, ऋतू आणि सईला धक्का बसला. आणि ऋतू म्हणाली, असं कसं झालं? जेवणातून विष? मला तर काहीच माहीत नाही. हे कधी झालं? इन्स्पेक्टर साहेब कसे आहेत श्री? इन्स्पेक्टर म्हणाले, ते ठीक आहेत. नशीब त्यांनी पूर्ण जेवण खाल्लं नाही. थोडंसं विष शरीरात गेलं आणि थोडक्यात त्यांचा जीव वाचला. आणि हे ऐकून रश्मिकानं वाईट तोंड केलं. आणि सई म्हणाली, असं कसं? त्यांनी काय खाल्लं? कोणत्या जेवणातून त्यांना विषबाधा झाली? आणि कृष्णा म्हणाला, ए सई, आता आव आणणं बंद कर बरं का. सगळ्याला माहीत आहे की तूच लंच देतेस. नशीब मी माझा लंच खाल्ला नाही अजून, नाही तर मीही आता मेलो असतो. आणि रश्मिका समोर आली आणि नाटक करत म्हणाली, ओ माय गॉड सई, तू असं करशील का आता? अगं किती खालच्या पातळीवर गेलीस तू. तुला कळते का, तू चक्क या घरातल्या कर्त्या पुरुषाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. अगं त्यांनी तुम्हाला काय कमी केलं गं? किती प्रेम करतात ते तुमच्यावर. त्यांच्या सख्ख्या मुलाला आणि सख्ख्या सुनेला बाजूला सरकवून आणि तुम्ही असं करता? संपत्तीचा हव्यास इतका वाढलाय तुमचा की आता तुम्ही माझ्या सासऱ्यांचा जीव घ्याल का? अशी रश्मिका खूप तोऱ्यात बोलत होती. सई आता घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, मी असं काहीच नाही केलं. इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. वंदना म्हणाली, हो इन्स्पेक्टर साहेब, सई असं करणार नाही. रश्मिका म्हणाली, का करणार नाही? संपत्ती पैसा भल्या भल्यांचे होश उडवतो आणि डोकं फिरवतो. ते आता त्यांचं मृत्यूपत्र करणार. मग सगळी संपत्ती कृष्णामध्ये, मुग्धामध्ये आणि त्यांच्या समाजकार्याला वाटून टाकणार. मग तुम्हाला ठेंगा मिळणार असंच वाटलं ना तुम्हाला, आणि म्हणून तुम्ही हे केलं ना?
लहानपणापासून माझ्या सासऱ्यांनी तुम्हाला तुझ्या नवऱ्याला पोसलं आणि तुम्ही तर स्वतःला इथले मालकच समजायला लागला. सगळ्या गोष्टी घेतल्या कृष्णासोबत, त्यालासुद्धा प्रत्येक गोष्ट त्याच्यासारखी कान्हाला मिळाली. त्यामुळे तुम्ही हक्क दाखवायला लागलात आणि म्हणूनच तो स्वतःला घरचा मुलगा समजायला लागला. सतत क्रिश विरोधात त्याच्याच डॅडीचे कान भरायचं आणि बाप मुलामध्ये फूट पाडली. आणि तू ही भिकारी त्याच्या गळ्यात पडली. आणि आता नक्कीच यात कान्हासुद्धा सामील आहे, हो ना क्रिश? आणि कृष्णा म्हणाला, हो ना. तो तिथून लंच ब्रेकमध्ये पळून गेला आणि नेहमी सावलीसारखा सोबत असणारा, साहेब साहेब करणारा आता कुठे आहे बघा. आता तो बहुतेक डॅडीचा जीव गेल्यानंतरच येणार होता नाटक करत आणि डोळे गाळत. एक नंबरची नाटके आहेत हे नोकर. तशी वंदना समोर आली आणि कृष्णाला म्हणाली, खबरदार माझ्या कानाबद्दल असं काही बोललात तर. तो असं करणं शक्य नाही. जीव गेला तरी तो साहेबांचा प्राण घेण्याचा विचार करणार नाही. उलट तो स्वतःचा प्राण देऊन साहेबांचे प्राण वाचविल. इतकं प्रेम करतो तो त्यांच्यावर. आणि कृष्णा म्हणाला, अगं फक्त तोच नाही तर तू सुद्धा त्या प्लॅनमध्ये सामील असशील. तुमचं अख्खं कुटुंब सामील आहे. आणि वंदना आता कासावीस झाली आणि कृष्णाच्या त्या विषारी आरोपांनी दुःखी झाली. जे पाप कधी मनालाही शिवलं नाही त्याचे सरळ सरळ आरोप होतात. ती दुःखी होऊन ऋतूला म्हणाली, मॅडम तुम्ही तरी सांगा, आम्ही असं करू का? आणि ऋतूसुद्धा म्हणाली, नाही, असं होणं शक्य नाही. आम्ही कानाला, सईला खूप वर्षापासून ओळखतो. आणि कृष्णा म्हणाला, हो का मॉम? मग इन्स्पेक्टर साहेब आता तुम्हीच तिला सांगा की डॅडना विष कशातून गेलं. आणि मग तर मॉम तू विश्वास ठेवशील ना? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, श्री पंडित यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी दुपारी लंच केला. त्यानंतर त्याआधी मध्ये काहीच खाल्लं नाही. फक्त लंच खाल्ला आणि त्यामधूनच पोटात विष गेलं आहे. आणि आम्ही तो टिफिनसुद्धा टेस्ट करायला लॅबमध्ये दिलेला आहे. त्याचे रिपोर्ट मला कळतीलच थोड्या वेळात. सई आता अस्वस्थ झाली. नाही, मी हे नाही केलं असंच म्हणायची. ती ऋतूला जाऊन म्हणाली, मॅडम मी असं करेल का? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ऋतूला आता कळत नव्हतं, पण ती कन्फ्यूज झाली होती आणि ती म्हणाली, मला श्रीकडे जायचं आहे. मला आता काहीच कळत नाही, मी नाही काही सांगू शकत, फक्त श्रीकडे घेऊन जाला मला. आणि ती निघून गेली. आणि इन्स्पेक्टरला आता इतक्यात फोन आला आणि श्रीवर विषप्रयोग त्याच अन्नातून झाला आहे हे रिपोर्टमध्ये आलं. आणि इन्स्पेक्टर फोन खिशात ठेवत म्हणाले, मिसेस सई, यू आर अंडर अरेस्ट. श्री पंडित यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. कारण त्याच जेवणातून विष देण्यात आलं आहे त्यांना, जे जेवण तुम्ही त्यांच्यासाठी पाठवलं. आणि सई आता रडायला लागली, नाही नाही म्हणायला लागली. तरीही इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबलला म्हणाले, कॉन्स्टेबल अरेस्ट हर. आणि आता हे ऐकून रश्मिकाला, कृष्णाला खूप बरं वाटत होतं. तिला खूप आनंद होत होता सईला अशी रडताना बघून. आणि वंदना म्हणायची, नाही तिनं काहीच नाही केलं, पण आता तिचं कोण ऐकणार? त्या दोघीच तिथे होत्या आणि त्यांच्यासमोर ते पाताळ यंत्री रश्मिका आणि कान्हा, कृष्णा. श्रीसुद्धा हॉस्पिटलमध्ये होता. कानाला फोन करावा इतकी शुद्ध दोघींनाही नव्हती. आणि आता सईच्या हातात ती लेडीज कॉन्स्टेबल बेड्यात घालणार इतक्यात पाठीमागून निरंजन आला आणि म्हणाला, थांबा, हे काय सुरू आहे? तुम्ही तिला बेड्यात घालू शकत नाही. आता इन्स्पेक्टरनं निरंजनला ओळखलं आणि नमस्कार करून म्हणाला, गुड इव्हिनिंग सर, तुम्ही इथे? निरंजन म्हणाला, श्री माझा मित्र आहेच, या घराशी माझे जुने संबंध आहेत. पण इन्स्पेक्टर झाले काय? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, नुकतंच श्री पंडित यांच्यावर विषप्रयोग झाला आहे सर. ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि लंचच्या डब्यामध्येच त्यांना विष दिलं असं रिपोर्टमधून आलं आहे. आणि आता हे ऐकलं तसं काना धक्का बसून म्हणाला, काय? साहेबांवर विषप्रयोग? हे कसं शक्य आहे? इट्स इम्पॉसिबल. आणि कृष्णा त्याला म्हणाला, का पॉसिबल नाही? तू असशील तर सगळं पॉसिबल आहे. कारण तू आणि तुझ्या बायकोने मिळून हे केलं. तसं कृष्णाच्या अंगावर काना धावून गेला आणि म्हणाला, शटअप, एकदम गप्प बसायचं. ते माझ्यासाठी देव आहेत आणि मी माझ्या देवाच्या जीवावर उठणारा नाही. आणि निरंजन म्हणाला, हो, सई कान्हा असं करणं शक्यच नाही इन्स्पेक्टर. हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नसावं नक्कीच. आणि लगेच कृष्णा म्हणाला, मग डॅड लंच करत असताना आज त्यांच्यासोबत हा का नव्हता? पळून गेला होतास ना?
आणि कान्हा म्हणाला, माझं काहीतरी पर्सनल काम होतं म्हणून मी गेलो होतो. ते नेमकं आजच होतं आणि आजच असं साहेबांच्या बाबतीत व्हावं याचा अर्थ असा नाही की आम्ही हे केलंय. कृष्णा म्हणाला, असं काय पर्सनल काम होतं सांग. कान्हानं आता निरंजनकडे बघितलं आणि निरंजनने डोळ्यांना खुणवून सांगितलं की आत्ताच काही बोलू नकोस, कारण सई खूप दुःखात आहे. तिच्यावर खुनाचे प्रयत्न केले असे आरोप होत आहेत, त्यामुळे ती खुशखबरी तिला पचणारच नव्हती आणि त्याचा आनंदही होणार नव्हता. आणि कान्हा गप्प बसला आणि कृष्णा चेव येऊन म्हणाला, बोल ना. अरे उत्तरच नाही तुझ्याकडे तर बोलशील काय आता तू? तू कुठे गेला होता त्याचे पुरावे दे. कान्हा आता खोटं बोलू शकत नव्हता आणि खरंही सांगू शकत नव्हता. आणि निरंजन म्हणाला, काही गरज नाही कुणालाही पुरावे द्यायची. मी सांगतोय ना, त्यानं काही नाही केलं आणि सईनं सुद्धा काही नाही केलं. तशी रश्मिका लगेच तोऱ्यात म्हणाली, तुम्ही कोण आहात आमच्या फॅमिलीच्या मध्ये मध्ये बोलणारे? हे आमचे नोकर आहेत आणि त्यांनी जे केले ते माफीच्या लायक नाही. इथे बोलणारे तुम्ही कोण आणि तुमचा काय संबंध? तुम्ही फक्त डॅडीचे मित्र आहात आणि तेवढ्यापुरतंच राहा. आणि निरंजनला रश्मिका एकतर आवडत नव्हती आणि तो तिच्यावर डोळे रोखून म्हणाला, हे बघ मुली, तू तुझ्या वयापेक्षा जास्त हिंमत दाखवतेस. मी कोण आहे आणि का सई आणि कानाची पाठराखण करतो हे तुला लवकरच कळेल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सईला अटक करू शकत नाही. तुमची जी काही प्रोसेस असेल जामिनाची ते माझे ॲडव्होकेट करतील असं म्हणून निरंजननं फोन काढला आणि त्याच्या ॲडव्होकेटला सांगितलं. आणि इन्स्पेक्टर ठीक आहे म्हणून निघून गेले. सई आता खूप घाबरली होती आणि ती रडत होती. तिला आता आधाराची गरज होती आणि ती निरंजन आणि कानाच्या दिशेनं पळत निघाली. आणि निरंजनला वाटलं आता ती त्याच्या मिठीत येईल आणि मी तिला बापाच्या मायेनं जवळ घेईन. म्हणून निरंजनने तिच्या दिशेने दोन्ही हात केले आणि कान्हानं अजिबात तिच्या दिशेनं हात केले नाहीत, कारण निरंजन तिला मिठीत घेणार होता ना म्हणून. पण आता सई आली आणि निरंजनच्या शेजारी उभा असलेल्या कान्हाच्या मिठीत गेली आणि रडायला लागली. आता निरंजनच्या डोळ्यात थोडं पाणी आलं. त्यानं हात मागे घेतले. कान्हानं निरंजनकडे बघितलं आणि त्याला काय वाटत असेल. सई त्याच्याकडे न जाता माझ्याकडे आली असं वाटलं कान्हाला. दोघांचीही नजरानजर झाली आणि निरंजनने कान्हाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला समजाव असं डोळ्यांनी खुणवलं. मग कान्हानं तिला सावरली आणि ते सगळे लगेच हॉस्पिटलमध्ये श्रीकडे गेले. आणि मागे रश्मिका चिडून म्हणाली, क्रिश हे काय आहे? ते वाचलेच कसे? त्यांना पूर्ण डबा खायला सांगायचं ना. कृष्णा म्हणाला, आता मी काय करू? त्यांची इच्छा ना. आज कान्हासोबत नव्हता जेवायला म्हणून त्यांची इच्छा नव्हती जेवायची असं म्हणाले ते. नॉनसेन्स. आता आरोप तर सईवर आलाय ना, मग बघू काय होईल ते होईल. आणि रश्मिका म्हणाली, मला त्या म्हाताऱ्याचा निरंजनचा खूप राग येतोय. तो का सारखा मध्ये मध्ये करतो रे? गेली असते ना चांगली ती खडी फोडायला तुरुंगात. मला ना असं वाटतं की श्रीपंडितला विष देण्याऐवजी आधी या निरंजनला द्यायला हवं. आणि कृष्णा म्हणाला, शांत हो, होईल आपल्या मनासारखं हळूहळू. आता या गोष्टीचा आपण फायदा उचलायचा आणि इमोशनल ब्लॅकमेल करून प्रॉपर्टी नावावर करायची. आता हॉस्पिटलमध्ये सगळे आले आणि श्रीला हॉस्पिटलमध्ये बघून कान्हाला खूप रडायला आलं. सईसुद्धा रडत होती आणि श्री म्हणाला, अरे तुम्ही का रडताय? मी एकदम ठणठणीत आहे असं म्हणून तो उठला. आणि सई म्हणाली, साहेब मी नाही तुम्हाला विष घातलं खरंच. असं करण्याआधी मी मरून गेले तर बरं. आणि निरंजन लगेच म्हणाला, सई बेटा असं नको ना बोलू प्लीज. आणि तू निर्दोष आहेस हे आम्हाला माहीत आहे. पण आता तू सांग, तू कोणती भाजी दिली होती श्रीसाठी? सई म्हणाली, फ्लॉवरची. आणि श्री म्हणाला, असं कसं? मी तर बटाट्याची भाजी खाल्ली. आणि सई म्हणाली, नाही मी फ्लॉवरची भाजी दिली होती आणि मी तुम्हाला सरप्राईज आहे असं सांगितलं आणि भाजीचं नावही नाही सांगितलं. आपण फोनवर बोललो होतो आणि तीच भाजी मी तिघांना दिली. आणि कान्हा म्हणाला, मग साहेबांची भाजी कशी बदलली? निरंजन म्हणाला, एक मिनिट, याचा अर्थ मुद्दाम कोणीतरी डबा बदलला आहे. पण कोणी? सई म्हणाली, पण मी स्वतः डबे गाडीमध्ये ठेवले होते आणि माझ्या समोर गाडी गेली. कान्हा म्हणाला, मग कुणी रस्त्यात बदलले असतील का? अशी शक्यता आहे. एकच मिनिट असं म्हणून त्यानं ड्रायव्हरला फोन केला आणि विचारलं, टिफिन घेऊन येताना तू कुठे थांबला होतास का? आणि ड्रायव्हर म्हणाला, हो साहेब, रस्त्यामध्ये काही मुलं खेळत होती आणि तिथेच मी थांबलो होतो. आणि हे ऐकून कान्हा चाट पडला आणि म्हणाला, नक्कीच तिथेच डबे चेंज केले. म्हणजे हा पूर्ण प्लॅन आहे. साहेब तुम्हाला आता जपून राहावं लागेल.
आणि श्री म्हणाला, नक्कीच. पण कान्हा, खरं तर आज तुझी आठवण येत होती जेवताना आणि मी थोडंसंच खाल्लं. आणि जर सगळा डबा खाल्ला असता तर कदाचित आज इथे नसतो. म्हणजे मी तुझ्याच आठवणींमुळे वाचलोय बरं का. आणि आता श्री ऋतू घरी आले. निरंजन कान्हाला म्हणाला, तू आणि सई माझ्यासोबत चला. आणि सई म्हणाली, नको, आम्ही घरी जातो. कान्हा तिला म्हणाला, सई चल ना, ते किती आपुलकीने बोलावतात. आणि मग सई निरंजनच्या घरी गेली आणि निरंजनने एक रूम उघडली आणि ती रूम अख्खी खेळण्यांनी भरली होती. भिंतीवर 20पर्यंत फ्रेम होत्या, त्यासुद्धा एकही फोटो न लावलेल्या. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल मोठं होताना ज्या ज्या गोष्टी लागतात ना, त्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या, न वापरलेल्या. इतकंच नाही तर प्रत्येक इयत्तेची पुस्तकंसुद्धा तिथं होती. मेकअपचं साहित्यसुद्धा होतं, मुलगी मोठी झाल्यावर वापरते तसं. आणि हे सगळं बघून कान्हाला कळत होतं की निरंजन खरंच त्याच्या मुलीवर किती प्रेम करतो. आणि त्याचा हा ध्यासच म्हणावा, त्याचं हे प्रेमच म्हणावं जे आज जिंकलं आणि त्याला त्याची मुलगी मिळाली. सई मात्र अनोळखी नजरेनं ते सगळं बघत होती आणि म्हणाली, हे सगळं काय आहे आणि कोणाची रूम आहे? निरंजन म्हणाला, माझ्या मुलीची. सईनं त्याच्याकडे थोडंसं चकित होऊन बघितलं आणि आता निरंजन साहेबांना वेळ लागलं की काय असं तिला वाटलं. त्यांची मुलगी तर नाही आणि ते कोणत्या मुलीबद्दल बोलतात? एखादा भ्रमिष्ठ माणूसच बोलतो ना, असं तिला वाटलं. आणि निरंजन म्हणाला, हे बघ सई, माझी जानू जेव्हा 1 वर्षाची असती ना, तेव्हा या फ्रेममध्ये तिचा फोटो. जेव्हा ती 2 वर्षाची असती तेव्हा या फ्रेममध्ये तिचा फोटो असता. आता असे करून आज ती 20 वर्षाची आहे आणि 20 तिचे फोटो असते. आणि आज मला कळते की माझी जानू कोण आहे. बाकीचे 19 तर जाऊ दे, पण या 20व्या फ्रेममध्ये मात्र तिचा फोटो लागणार. आणि जेव्हा जेव्हा मला तिची आठवण यायची ना, तेव्हा मी याच खोलीत यायचो. आणि सई कानाकडे बघून म्हणाली, पण साहेब, तुम्ही मला हे सगळं का सांगताय? मला माहीत आहे तुमची जानू भेटली आहे वाटतं तुम्हाला, तसं काना मला म्हणालाय काल. मग तुम्ही तिला सांगा ना, मला का सांगताय? आणि निरंजन तिला म्हणाला, कारण सई, तूच माझी जानू आहेस, माझी जानवी आहेस. आणि हे ऐकून सईला धक्का बसला आणि ती म्हणाली, हे कसं शक्य आहे? माझे आईवडील तर दुसरेच आहेत. कान्हा म्हणाला, इकडे ये. असं म्हणून तो निरंजनच्या बेडरूममध्ये तिला घेऊन गेला. तो फोटो दाखवला, पायावर खून असलेला. DNA रिपोर्टसुद्धा दाखवले. आणि हे बघून सई पटकन खाली बसली आणि तिला काय बोलावं कळेना. आणि कान्हा म्हणाला, सई, सावर स्वतःला. आणि मी तुझ्या आईलासुद्धा बोललो आहे अगं. तिनंही हे मान्य केलं आहे की तू त्यांना सापडली होतीस, त्यांनी तुला जन्म दिलेला नाही. आणि तू त्यांना आवडलीस, त्यांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी तुला ठेवून घेतलं. आणि अशा प्रकारे तुझ्या खऱ्या आईवडिलांची आणि तुझी ताटातूट झाली. तरीही सईला विश्वास बसत नव्हता. हे असं कसं असू शकतं? ती अजूनही अनोळखी नजरेनं सगळ्यांकडे आणि त्या घराकडे बघायची. सीमासुद्धा तिथं आली आणि प्रेमानं तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, जानू, अगं काय विचार करतेस? तुझ्या बाबाच्या डोळ्यात तरी बघ. बाकी सगळे पुरावे जाऊ दे, फक्त त्यांच्या डोळ्यातलं प्रेम बघ आणि सांग तुला काय वाटतं. सईनं आता निरंजनकडे बघितलं आणि त्याच्या मुलीची प्रतीक्षा करून करून थकलेले ते डोळे तिला खूप आतून काहीतरी ओळख देत होते. आणि सई आता धावत गेली आणि बाबा म्हणून निरंजनच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि आता कुठे तिच्या तोंडातून ती हाक ऐकली आणि निरंजनचा आत्मा शांत झाला. मग निरंजन, सई, सीमा मनसोक्त भेटले. आणि सई म्हणाली, बाबा, एक मागू का? आणि निरंजन म्हणाला, अगं विचारतेस काय, हक्काने माग, सगळं तुझंच आहे. सई म्हणाली, ज्यांनी मला आत्तापर्यंत सांभाळलं त्या माझ्या आईबाबांना प्लीज तुम्ही माफ करा. तुम्ही कराल ना? त्यांना शिक्षा नका करू. निरंजन लगेच म्हणाला, केलं माफ. तिनं तुझ्यावर चांगले संस्कार केले, यात सगळं आलं. मला तुझ्यावर 20 वर्ष प्रेम करता नाही आलं, त्याची कसर मी इथून पुढे भरून काढीन. आणि आता तू इथून कुठेही जायचं नाही. तसा आता कान्हा हबकला, कारण सई इथे राहणार तर मग त्याचं कसं होणार? कान्हा तर त्याचा स्वाभिमान सोडून इथं राहणं शक्य नव्हतं. सासरवाडीत राहणं, आहा. निरंजन म्हणाला, आणि कान्हा, तू सुद्धा इथं राहायचं. आणि आता कान्हाची अडचण झाली, पण ती अडचण सईनं समजून घेतली आणि म्हणाली, नाही बाबा, आता माझं लग्न झालं ना, मग मी माझ्या सासरीच राहणार, मग ते कसंही असू द्या. माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखवून मी नाही राहू शकत इथे. तुम्हीच समजून घ्या आणि तुम्ही या ना तिथे माझ्यावर प्रेम करायला. आणि निरंजन म्हणाला, हरकत नाही. मग सई, कान्हा दोघांनी जोडीनं त्यांना नमस्कार केला आणि परत आले. निरंजनने लगेच श्रीला खुशखबरी फोनवर सांगितली आणि श्री आणि ऋतू तर थक्कच झाले हे ऐकून.
त्यांना खूप आनंद झाला. शेवटी निरंजनला त्याची मुलगी भेटली. ती आपली सई आहे हे ऐकून तर डबल आनंद झाला. आणि निरंजन श्रीला म्हणाला, मी उद्या येतोय तिथं सेलिब्रेशन करायला. मग दुसऱ्या दिवशी कानासाठी वंदनासाठी खूप सगळ्या भेटवस्तू घेऊन निरंजन स्वतः आला. 2 गाड्या भरून त्यानं साहित्य आणलं होतं. आणि हे बघून रश्मिका म्हणाली, हे काय आहे? आणि ते नोकर म्हणाले, मॅडम निरंजन साहेब आहेत ना आमचे, त्यांनी इथं पाठवलं आहे आम्हाला हे सगळं घेऊन. आणि ते सगळे ज्वेलरी उंची कपडे बघून रश्मिका म्हणाली, हे इतकं महागडं साहित्य ह्या मोलकरणीला कशाला हवं? या म्हाताऱ्या निरंजनचं बहुतेक डोकं फिरलं आहे. इतकीच उधळपट्टी करण्याची हौस आहे तर बाहेर जाऊन करावी ना, इथे या मोलकरणीवर कशाला असं, ती तुच्छतेनं म्हणाली. इतक्यात सईनं ते सगळं ऐकलं आणि पुढे आली आणि रश्मिकाला डोळ्यात डोळे घालून म्हणाली, काय म्हणालीस? आणि रश्मिका तोऱ्यात म्हणाली, म्हातारा म्हणाली त्याला, बरोबरच आहे ना? उगीचच लुडबुड करतो इथे दुसऱ्याच्या फॅमिलीत येऊन. सईनं थोड्या ॲटिट्यूडमध्ये हाताची घडी घातली आणि म्हणाली, आणखीन एकदा बोल. रश्मिका पुन्हा म्हणाली, म्हातारा. तसं सईनं तिच्या सणासन 2-3 कानाखाली लावून दिल्या आणि रश्मिकाच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले.